जर तुमचे ट्रायग्लिसराईड रक्तातले वाढले असतील तर अशा वेळेस तुम्ही जे आहे ते दिवसातून कमीत कमी 30 मिनिटं तरी चालायला हवं. त्याचबरोबर लो कॅलरी डाएट जो आहे तो घ्यायला पाहिजे. अल्कोहोल कन्झम्पशन जर तुम्ही करत असाल तर ते तुम्ही स्टॉप करायला पाहिजे, कारण की अल्कोहोलमुळे जास्त कॅलरीज आपल्या शरीरामध्ये जाऊन पुढे ट्रायग्लिसराईड वाढतात. त्याचबरोबरीला स्मोकिंग असेल, टोबॅको च्युइंग असेल, हे सुद्धा कमी करायला पाहिजे. रात्रीची जी झोप आहे ती प्रॉपर स्लीप तुमची 6 अवर्स किंवा 7 अवर्सची झोप जी आहे ती प्रॉपर झाली तर डेफिनेटली तुमची ट्रायग्लिसराईड रक्तातले कमी व्हायला चालू होते. याचबरोबरीला माधवबाग तुम्हाला यामध्ये नक्कीच मदत करू शकते, कारण की माधवबागमध्ये जे पंचकर्म चिकित्सा आहेत ज्याद्वारे आपण आपल्या शरीराचं शुद्धीकरण आपण चिकित्सा करून घेतो. त्याचबरोबरीला तुमच्या आहारामध्ये कशा प्रकारे बदल केला पाहिजे यासाठी डाएट किट माधवबाग प्रोव्हाइड करतं. ते डाएट किटसुद्धा तुमचे ट्रायग्लिसराईड खाली आणायला मदत करतं. त्याचबरोबरीला आपल्याकडे काही आयुर्वेदिक औषधं असतात जे ट्रायग्लिसराईड कमी करायला मदत करतात. ह्या जीवनशैलीतल्या बदलासोबत जर आयुर्वेदाचा सुद्धा समावेश केला गेला तर ट्रायग्लिसराईडसारखे जे रक्तातले कोलेस्ट्रॉल आहेत ते आपण कमी करू शकतो आणि पुढचा जो हृदयविकाराचा धोका आहे तो सुद्धा आपण कमी करू शकतो.